कर्क राशी ही राशीचक्रातील चौथी रास आहे। पुनर्वसू नक्षत्राचा एक चरण आणि पुष्प व आश्लेषा ही नक्षत्र मिळून ही रास बनते। कर्क राशीचे लोक खूप भावनिक असतात आणि इतरांच्या जीवनाची देखील ते खूप काळजी घेतात। या राशीचे लोक त्यांच्या जन्मस्थानाशी खूप संलग्न देखील असतात। करिअर, आर्थिक, प्रेम, वैवाहिक जीवन याबाबत कर्क राशीसाठी फेब्रुवारी महिना कसा असेल याविषयीची माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांच्याकडून घेऊयात। करिअरच्या बाबतीत वर्षाच्या सुरुवातीला गुरु दशम भावातील परिवर्तन प्रभाव देईल। त्यामुळे तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगला नफा मिळेल। अनुभवी भागीदार मिळाल्याने व्यवसायाला नवीन वळणही मिळेल आणि व्यवसायात अधिक नफाही मिळेल। एप्रिल नंतर 11व्या घरातील गुरु तुमच्या व्यवसायात उत्पन्नही वाढवेल। 8व्या भावातील शनी तुमच्या कामात अडथळे निर्माण करू शकतो, पण तुम्ही तुमच्या विवेक बुद्धीने ते अनुकूल कराल। कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 4थ्या भावातला गुरुच्या ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या कुटुंबात सुखशांतीचे वातावरण राहील। तुमच्या जोडीदाराशी तुमचे नाते अधिक चांगले होईल। बृहस्पतीच्या प्रभावामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल आणि तुम्ही समाजहिताची कामेही करू शकाल। एप्रिल नंतर 5व्या भावात गुरु ग्रहाच्या प्रभावामुळे नवविवाहितांना अपत्य लाभही होऊ शकतो। शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीच्या शुभ संधीही आहेत। जर मुलांचे लग्नाचे वय असेल तर या वर्षी लग्नाची पूर्तता होण्याची शक्यताही आहे। आरोग्याच्या बाबतीत कर्क राशीच्या व्यक्तींना 8व्या भावातील शनीचं संक्रमण तुम्हाला मानसिक त्रास देत राहील। 8व्या भावातील शनी तुम्हाला काही वेळा हवामानाशी संबंधित आजारांनी त्रास देऊ शकतो। एप्रिल पर्यंत गुरुचे 10व्या भावात असणारे संक्रमण तुमच्या आरोग्यासाठी अनुकूल परिस्थिती देईल। एप्रिल नंतर आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे। राहू राशीत असताना वेळोवेळी मानसिक शांततेवर परिणामही होईल। आर्थिक स्थितीच्या बाबतीत यावर्षी या महिन्यात द्वितीय स्थानावर गुरु आणि शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला जमीन, इमारती, वाहने इत्यादी गोष्टीही मिळतील। एप्रिल नंतर 11व्या भावात गुरुच्या गोचरामुळे तुमचे प्रलंबित पैसेही मिळू शकतात, तसेच पैशाच्या ओघातही वाढ होईल। 8व्या भावात शनीच्या संक्रमणामुळे अचानक काही आर्थिक लाभही होऊ शकतात, परंतु शहाणपणाने गुंतवणूक करा, अन्यथा नुकसान सहन करावे लागेल। या बाबतीत गुरु आणि शनीच्या बाबतीत तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात प्रत्येक मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचं पठण करा। शक्य असल्यास सुंदर कांडाचंही पठण केल्याने तुम्हाला शनीच्या अष्टम ध्येयापासून खूप आराम मिळेल। शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरीही खायला द्या। नमस्कार। एकूणच कर्क राशीसाठी हा महिना उत्तम फळ देणारा आहे, अशी माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली। पुण्याहून मी प्राची केदारी, न्यूज 18 मराठी।